राज ठाकरेंची स्थिती गजणीसारखी झाली. अजित पवारांवर बोलू नये ते ऊट दुपारी आणि घे सुपारीवाले नाहीत. एनसीपीच्या मनसेवर पलटवार. काँग्रेसचा राज ठाकरेंपुढे मैत्रीचा हात. बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकशाही वाचवणे आपली जबाबदारी. एका व्यासपीठावर या. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय. पर्यटन उद्योग आणि नागरी सेवांसाठी एकात्मिक प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश. समाज कल्याण विभागात मोठी घोषणा. राज्यात 25,000 विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृहे होणार. मंत्री शिरसाट यांची माहिती. मनोज जरांगेंचे उपोषण 6व्या दिवशी स्थगित. आता उपोषण नाही तर समोरासमोर लढाई होणार. मुंबईला धडक देण्याचा निर्वाणीचा इशारा. कुराण जाणाऱ्या सलमान मोमीची स्वीडनमध्ये हत्या. हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या. हत्येच्या वेळी टिकटॉकवर लाईव्ह होता. राज्यात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना मिळणार 4,066 आधार किट मिळणार. माहिती तंत्रज्ञान विभागाची माहिती. माझ्याकडे टिप्पर तर सोडा, टायर पण नाही. आमदार सुरेश धसांचे आरोप फेटाळले. पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल. परळी करू नका. जे कुणी गुन्हेगार आहेत त्यांना थेट फाशी व्हायला पाहिजे. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. प्रेमभंगाचा बदला घेण्यासाठी तरुणाचे विचित्र कृत्य. विवाहित महिलेशी बोलणे टाळल्याने तिच्या पतीची दुचाकी पेटवून दिली. साहित्य निर्मितीचे मूळ समाजातील अस्वस्थतेत. कादंबरीकार शेषराव खाडे यांचे लेखक आपल्या भेटीला. कार्यक्रमात मार्गदर्शन. समाजसेवेचे उत्तम उदाहरण. 95 वर्षीय शिक्षण तज्ञ ज्ञानरावजी इके यांचे वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान. पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी मोठी घोषणा. 1299 कोटींचा विकास आराखड्यासह पर्यटन विकास योजनेला मंजुरी. एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी आमदार आणि माजी खासदार शिवसेनेत प्रवेश. काँग्रेसचे रवी धंगेकरही भेटीला. सेन्सेक्स 170 अंकांहून अधिक वाढला. 76,930च्या पातळीवर. निफ्टीतही 70 अंकांची वाढ. शिखांच्या निर्मल आखाड्यात नागांना प्रवेश नाही. ना पिंडदान ना संन्यासी दीक्षा. खासदार साक्षी महाराज हे सुद्धा या आखाड्यातील संत. दहा महिन्यात तयार होईल भारताचा स्वतःचा AI चॅटबॉट. रूपरेषा तयार. अमेरिका चीनला आव्हान देण्याची तयारी. राखेच्या बंडांजवळ तरुणाला बेदम मारहाण. वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप. नातेवाईकांनी मांडला ठिय्या. हिंगोलीत अधिकारी कर्मचाऱ्यांची श्रमदानातून साफसफाई मोहीम. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून काढला 10 ट्रॅक्टर कचरा. खंडाळ्यात गतिरोधक नसल्याने अवजड वाहने धावत सुटतात. अपघात वाढले. विद्यार्थी वयोवृद्धांना जीव मुठीत धरून पार करावा लागतो महामार्ग.